आता मी डॉक्टर अभय बंग यांचा अल्प परिचय करून देणार आहे. अभय बंग हे भारतातील ग्रामीण आणि आदिवासी आरोग्य क्षेत्रातले अग्रगण्य असे वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक, समाज विचारवंत म्हणून आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत. वर्धा येथे त्यांचा जन्म झाला. सेवाग्रामच्या गांधीवादी वातावरणामध्ये त्यांची जडणघडण झाली. नंतर त्यांनी नागपूर इथून MBBS केलं, MD केलं. नंतर जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मास्टर्स इन MPH म्हणजे सार्वजनिक आरोग्यामध्ये मास्टर्स ही पदवी घेतली. आणि याच्यानंतर उच्च शिक्षणात नंतर परदेशामध्ये करिअर करण्याची संधी असून सुद्धा त्यांनी ग्रामीण भागामध्ये येऊन भारतामध्ये काम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय अर्थातच सोपा नव्हता. त्याविषयी त्यांनी विपुल लेखन सुद्धा केलेलं आहे. मुळातच त्यांची कौटुंबिक आणि मूल्याधिष्ठित अशी पार्श्वभूमी, त्यांचे वडील ठाकूरदास बंग हे गांधीवादी कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच सेवा, साधेपणा, समाजासाठी काहीतरी काम करत राहणं याची प्रेरणा अर्थातच त्यांना मिळाली होती. तसं वातावरणही मिळालं. त्यांच्या कार्याची खरी सुरुवात 1986 साली ते आणि डॉक्टर राणी बंग यांनी गडचिरोलीमध्ये केली. अतिदुर्गम अशा आदिवासी जिल्ह्यामध्ये सर्च या संस्थेची त्यांनी स्थापना केली. म्हणजे एज्युकेशन, ॲक्शन आणि रिसर्च या त्रिसूत्रीवर आधारित ही संस्था कार्यरत आहे. शोधग्राममध्ये त्यांनी ही पूर्ण वसाहत निर्माण केली आणि आरोग्य सेवा, संशोधन, प्रशिक्षण याचं त्यांनी एक एकत्रित असं केंद्र उभारलं. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावकऱ्यांच्या सहभागातून आरोग्यामध्ये सुधारणा घडवणं ही सगळ्यात महत्त्वाची अशी कामाची दिशा त्यांनी पकडून ठेवली आणि तीच त्यांची अव्याहत सुरू आहे. कम्युनिटी बेस्ड हेल्थ केअर या संकल्पनेला त्यांनी त्यांच्या कार्यातनं एक मूर्त रूप दिलं. मला अजूनही आठवतं 2006 होम बेस्ड न्यूबॉर्न केअर ह्या त्यांच्या कामामध्ये, प्रकल्पामध्ये ई-लर्निंगचं उपाययोजना कशी करावी यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. आणि त्यांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं की सुरुवात झाली होती ते, इफ वी कॅन हॅव द टेक्नॉलॉजी फॉर होम बेस्ड न्यूबॉर्न केअर. आणि जेव्हा मीटिंग संपत आली त्यावेळेला ते म्हणले, इफ नाही हाऊ. तर ते कसं करायचं आहे. म्हणजे मला त्यातनं लक्षात आलं की नाविन्याची जी ओढ आहे, ध्यास आहे आणि समाजासाठी अधिकाधिक सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी जे जे माध्यम उपलब्ध आहे त्याचा पूर्ण विचार करून आपण कसं कार्य पुढे न्यावं याची तळमळ माझ्यासारख्या लहान मुलीला त्यावेळेला 20 वर्षापूर्वी खूपच महत्त्वाची वाटली. संशोधक म्हणून तर त्यांचं अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान आहेच आहे. WHO, युनिसेफ यांनी त्यांची दखल घेतली आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष हे लॅन्सेट सारख्या अतिशय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेत. तुमच्यापैकी जे सुरुवातीला आले त्यावेळेला काही त्यांच्या आयुष्यातल्या क्षणचित्र आपण इथे डिस्प्ले केली होती आणि तुम्ही बघितलं असेल की अनेक असे आंतरराष्ट्रीय फोरममधले त्यांचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांचा जर आपण स्टँडर्ड बायोडेटा बघितला तर 90पेक्षा जास्त अशी मोठी यादी दिसते की जी अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. महिला आरोग्य, सामाजिक प्रश्न हे तर त्यांचा ध्यास राहिलाच आहे त्यांच्या कामाचा, पण त्याचबरोबर व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य यामध्येही त्यांनी जाणीवपूर्वक चळवळ उभारली. कारण केवळ फक्त त्यांचा जो पूर्ण आरोग्याचा जो विचार आहे तो त्यांनी फक्त शारीरिक पातळीवर मर्यादित ठेवला नाही. जो एक साकल्याने विचार समाजाच्या विकासासाठी करायला पाहिजे तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून आजपर्यंत दिसत आला. आणि याचाच परिणती अशी की अतिशय महत्त्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा धोरणांवरती सुद्धा त्यांचा प्रभाव राहिला. अनेक वेगवेगळ्या कमिट्यांवरती त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. विचारवंत म्हणून त्यांचं योगदान तर आहेच. म्हणजे समस्या जिथे आहे तिथेच काम करा हा मुख्य जो काय म्हणतात त्याला धडा आहे तो त्यांनी स्वतःच्या आचरणातनं सगळ्या पिढ्यांना अगदी महत्त्वाचा असा घालून दिलेला आहे. त्यांचे जर पुरस्कार बघितले तर ॲक्च्युली मी त्यांचा एक स्टँडर्ड बायोडेटा प्रिंट केला आणि मी अर्थातच सर थोडी पुढच्या जनरेशनची असल्यामुळे मी हे चेक केलं की क्लॉडला डॉक्टर अभय बंग किती माहिती आहेत, ChatGPTला किती माहिती आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, अतिशय उत्तम अशा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये अर्थातच खूप मोठीच्या मोठी यादी आली. आणि त्याच्यानंतर मी ती व्हेरीफाय केली. मी अमृत बंगला संपर्क केला की म्हणलं मला हे व्हेरीफाय करून दे की सर्चच्या मूळ रेकॉर्ड्समध्ये खरोखर एवढी यादी आहे का. तर खरोखर सर 104 पुरस्कारांची यादी आहे सरांच्या नावावर.
आणि त्या 104 पुरस्कारांमध्ये मला जे खूप महत्त्वाचे वाटले ते म्हणजे अर्थातच 2003ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, 2006चा मॅकआर्थर फाउंडेशन अवॉर्ड आहे, 2009ला बापू पुरस्कार सरांना मिळाला, 2018ला पद्मश्री प्रदान करण्यात आली, 2025ला यशवंतराव चव्हाण नॅशनल अवॉर्डने त्यांना सन्मानित केलं गेलं. आणि याच्याचबरोबर त्यांच्यातला जो साहित्यिक आहे त्याही याला एक पुरस्कार आहे बरं का. म्हणजे 2023मध्ये या जीवनाचे काय करू हे जे अतिशय सुंदर पुस्तक आहे, या जीवनाचे काय करू आणि इंदिउडक ह्या अतिशय उत्तम असं संकलन असलेलं पुस्तक आहे, त्याला सुद्धा एक पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातली सर्जनशीलता ही एक लेखक म्हणून सुद्धा व्यक्त होते. हे सगळं जेव्हा ते करतात म्हणजे त्यांचं हे जीवन, ही सेवा, विज्ञान आणि सामाजिक बांधिलकी ह्या सगळ्याचं डॉक्टर अभय बंग म्हणजे हे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि विशेषतः आजच्या दिवशी समाज विकास केंद्री परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्या प्राध्यापक राम ताकवले यांच्या स्मृती व्याख्यानासाठी म्हणूनच मला असं वाटतं की डॉक्टर अभय बंग हे अतिशय यथोचित असे वक्ते आहेत. तर आपलं स्वागत आहे. यानंतर आता आपण मुख्य व्याख्यानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी डॉक्टर अनिल काकोडकर यांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं आणि डॉक्टर अभय बंगांना विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांनाच आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर, श्रीमती काकोडकर, MKCLचे मेंटर आणि माझे मित्र आणि सर्चचे ट्रस्टी देखील श्री विवेक सावंत, MKCLचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर पांडे आणि सर्व मित्रांनो, स्वर्गीय प्रोफेसर राम ताकवले यांच्या स्मृतीमध्ये व्याख्यान देण्यासाठी आज आपण मला बोलवून जो सन्मानही करता त्याच्याप्रती मी मनापासून कृतज्ञ आहे. महात्मा गांधी, JP नाईक आणि राम ताकवले अशी एक रेषा आखता येते. अनेक बाबतीत वेगळेपण असेल, काळानुसार बदल घडत जातो, पण समाज केंद्री शिक्षण आणि शिक्षणामधनं समाज परिवर्तन करता येतं ही श्रद्धा आणि त्यासाठीच शिक्षणाकडे बघण्याचे प्रयत्न ही त्यांच्यात एक समान सूत्र आहे. आणि ही जी उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे त्याच्यात मुळीच अतिशयोक्ती न करता मी म्हणू इच्छितो की त्याचं पुढचं पाऊल म्हणजे विवेक सावंत आहेत. तर विवेक सावंत आणि MKCL हे अभिन्नच आहेत, पण यांच्याद्वारे ही जी शैक्षणिक पद्धत, तिला महात्मा गांधी आणि विनोबा नई तालीम म्हणायचे, पण जीवनाचं शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण याच्याऐवजी जीवन हेच शिक्षण, ही जी निष्ठा ती प्रगट होते. काळानुसार साधन बदलत जातं. गांधींचा चरखा होता, पण चरखा काही गांधींचं अंतिम ध्येय नव्हतं, ते एक साधन होतं. स्वातंत्र्य युद्धासाठी साधन असेल, स्वावलंबनाचं साधन असेल, नई तालीम शिक्षण पद्धतीत जेव्हा त्यांनी चरखा वापरला तेव्हा काही मुलांनी प्रोडक्शन करावं कापडाचं हा हेतू नव्हता, पण चरखा चालवता चालवता मुलांचं शिक्षण व्हावं. ही जी नई तालीम पद्धत, माझं मोठं भाग्य राहिलं की 70 वर्षांपूर्वी या नई तालीम शिक्षण पद्धतीत मी प्रवेश घेतला जेव्हा मी 6 वर्षाचा होतो आणि माझी पहिली 15 वर्ष आयुष्याची याच्यातच गेली. त्यामुळे MKCL आणि विवेक सावंत यांनी प्रोफेसर ताकवलेंच्या स्मृतीमध्ये आज हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला त्याच्यात माझी एक थोडीशी पुस्ती किंवा मान्यता जोडून देतो की जसा गांधींचा चरखा होता तसंच MKCLचं किंवा प्रोफेसर ताकवले आणि विवेक सावंतांचं कॉम्प्युटर आहे. आणि
मागे वळून पाहता मी 1993 एक लेख लिहिला होता. त्याच्यात मी उल्लेख केला होता की कॉम्प्युटर हा आधुनिक युगाचा ज्ञानचरखा आहे आणि गांधीवाद्यांनी याचा स्वीकार करावा आणि या माध्यमाचा उपयोग करावा. तर आज हे सगळं स्मरण होण्याचं कारण प्रोफेसर राम ताकवले आणि MKCL आणि यांच्यासोबत नई तालीमचा एक विद्यार्थी असलेला मी हा योगायोग इथे आहे. म्हणून पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की आपण आज मला इथे बोलवलं. आजचा विषय मी आरोग्याचा निवडला आहे कारण त्यात थोडीशी मला समज आहे, थोडासा अनुभव आहे आणि म्हणून आरोग्य स्वराज्य हा माझ्या भाषणाचा आज विषय राहील. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलो. माझे एक प्राध्यापक मित्र आहेत, अर्थशास्त्राचे मोठे तज्ज्ञ आहेत, अमर्त्य सेनचे सहकारी आहेत, हार्वर्डमध्ये प्राध्यापक आहेत, 60 वर्षाचे आणि एकदम वजन कमी झालेलं दिसलं. म्हटलं काय झालं? तर त्यांनी सांगितलं की काही महिन्यांपूर्वी अचानक पोटात दुखलं. म्हणून जेलुसेल घेऊन पाहिलं, नाही आराम झाला. फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्यांनी थोडंसं उपचार केला, नाही आराम झाला. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे पाठवलं, सोनोग्राफी केली तर लिव्हरच्या खाली पित्ताशय नावाची एक छोटीशी पिशवी असते, त्याच्यामध्ये स्टोन होता. म्हणून मग एक छोटंसं ऑपरेशन करायचं लॅप्रोस्कोपिक म्हणून त्यांना भरती केलं रुग्णालयामध्ये. पुढची पूर्ण कथा सांगत नाही, पण 45 दिवस रुग्णालयात राहिले. त्यातले 20 दिवस ICUमध्ये होते. अनेक कॉम्प्लिकेशन झाले, 3 ऑर्गन फेल्युअर झालं, त्यातनं वाचले. 45 दिवसांनी जेव्हा घरी आले ते 18 किलो वजन कमी झालं होतं आणि हॉस्पिटलचं बिल 48 लाख रुपये झालं होतं. आणि त्यांचं मेडिकल इन्शुरन्स 5 लाख रुपयाचं होतं. तर आजच्या वैद्यकीय उपचाराची जरी हे थोडं अपवादात्मक उदाहरण झालं तरी संभाव्य स्थिती प्रत्येकच नागरिकाची अशी होऊ शकते आणि आपण त्या डेमोक्लिसच्या तलवारीखाली जणू काही बसलेलो आहोत. आणि ज्या केसाने तो डेमोक्लिसची ती तलवार त्याच्या डोक्यावर लटकलेली आहे, तसं एक छोट्याशा मेडिकल इन्शुरन्सच्या केसाने आपलं सगळं आपण सगळे. तर म्हणून आणि ही काही अवस्था फक्त त्या हार्वर्ड प्रोफेसर असलेल्या माझ्या मित्राची नाही झालेली. वर्ल्ड बँकची आकडेवारी आहे की भारतामध्ये दरवर्षी 5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले जातात. कोणत्या सरकारी धोरणामुळे नाही, दुष्काळामुळे नाही, कर लावले नवे सरकारने म्हणून नाही, वैद्यकीय सेवेच्या उपचाराचं बिल आणि यामुळे 5 कोटी लोक दरवर्षी गरिबी रेषेच्या खाली जातात. तर वैद्यकीय सेवा हे गरिबी निर्माण करण्याचं एक सगळ्यात मोठ्या कारणांपैकी एक झालेलं आहे. आम्ही गरिबी निर्माण करतो. तर वैद्यकीय उपचार अतिशय विज्ञानाने इतके मोठे चमत्कार केले आपल्या सगळ्यांना माहीत आहे वाचून, म्हणून मी काही यादी सांगायची गरज नाही की जे काही वर्षांपूर्वी असंभाव्य वाटलं असतं असले चमत्कार वैद्यकीय सेवा करू शकते. ती ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकते. आता ते जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे अजूनच जास्त मूलभूत असे परिवर्तन करता येतात. पण अडचण एवढीच की त्या प्रत्येकावरती भारी किमतीची लेबल लागलेली आहेत. ते उपचार घेतले नाही तरी मृत्यू आणि घेतले तर आर्थिक मृत्यू. इकडे आड तिकडे विहीर. सामान्य नागरिकाची स्थिती अशी होती. खूप वर्षांपूर्वी काकोडकरांना आठवत असेल, तलत महमूदचं एक गाणं होतं, जाए तो जाए कहाँ. तर वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाची स्थिती अशी आहे की काय करावं. बरं, प्रश्न भारतातल्या सामान्य नागरिकाचाच नाही आहे, जागतिक आहे. हा प्रश्न जागतिकही आहे, हा प्रश्न राष्ट्रीय आहे.
आणि प्रत्येकासमोरच हा प्रश्न आहे. आणि त्यासाठी जी आरोग्य सेवा आहे, आरोग्यावरचा खर्च बघा, युरोपमध्ये सरासरी आरोग्यावरती खर्च, आरोग्य सेवांवरती खर्च हा 10%, GDPच्या 10% आहे. त्यांचं GDPच आपल्यापेक्षा अनेक पटीने जास्तच. राष्ट्रीय GDPच्या 10% खर्च युरोपातले बहुतेक राष्ट्र 8 ते 11% दरम्यान जो ढोबळ मानाने 10% GDP ते आरोग्य सेवांवर खर्च करतात. अमेरिका जास्त श्रीमंत आहे आणि जास्त वेडं पण आहे. त्यामुळे अमेरिका 18% GDP आरोग्य सेवेवर खर्च करते. प्रति व्यक्ती प्रतिवर्ष $10,000, म्हणजे जवळजवळ 10 लाख रुपये. आणि ही आजची स्थिती आहे. मॅकिन्सी कंपनीने अमेरिकेमध्ये ज्या गतीने नवनवं विज्ञान येतं पण किमती वाढत राहतात, त्याच्यावरनं पुढचं फ्युचर प्रोजेक्शन केलं आहे की 2050 पर्यंत अमेरिकेचा 37% GDP ह्या आरोग्य सेवावर खर्च होईल. आणि पुढे जे मॅकेन्सी म्हणतं ते फक्त एक काल्पनिकच वाटावं असं ते म्हणतात की इसवी सन 2100 साली अमेरिकेचा 97% GDP ह्या आरोग्य सेवेवर खर्च होईल. खातील काय माहीत नाही मला. आरोग्य सेवाच खातील, आरोग्य सेवाच पितील. त्या तुलनेत भारताचा आरोग्य सेवावरती खर्च प्रति व्यक्ती प्रतिवर्ष हा $100पेक्षाही कमी आहे. मी मुद्दामच आकडा ढोबळ यासाठी सांगितला की भारत सरकार थोडी चलाखी करतं. भारत सरकारचा आरोग्यावरचा खर्च 1% आसपास आहे GDPच्या, पण ते बरं दिसत नाही. म्हणून आता त्यांनी काय केलं आहे की पाण्यावरचा खर्च, पोषणावरचा खर्च तो सगळ्या आरोग्यामध्ये दाखवून आरोग्याचा खर्च आपण जास्त करतो असं भासवण्याचा प्रयत्न करतात आहेत. पण वस्तुतः भारताचा आरोग्य सेवेवरचा खर्च फार अल्प आहे. शासकीय आणि प्रायव्हेट दोन्ही जरी धरले तरी ढोबळ मानाने 3 ते 4% GDP असा खर्च आपण आता $100 प्रति व्यक्ती प्रतिवर्ष भारत आणि $10,000 प्रति व्यक्ती खर्च करणारा अमेरिका. अक्षरशः 100 पटीचा फरक आहे. त्यामुळे अमेरिकन मॉडेल जे आहे किंवा आम्हा सगळ्याच आधुनिक वैद्यकीय व्यवसायींचं जे आदर्श असतं ते म्हणजे अमेरिकन मॉडेल. जे अमेरिकेमध्ये होतं ती टेक्नॉलॉजी, ते उपाय. तर हे अमेरिकन मॉडेल हे अशक्य मॉडेल आहे भारतासाठी. आणि मग एकतर मरा नाहीतर दिवाळ्या लावा अशा प्रकारचा कठीण चॉईस करण्याची मजबुरी सामान्य नागरिकावर येते. अजून त्याच्यासोबत असं झालं आहे की सरासरी आयुर्मान भारताचं वाढलं आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचं सरासरी आयुर्मान 30 वर्षे होतं. म्हणजे काय सगळीच माणसं 30 वर्ष जगत होती मग फटकन मरत होती असं नाही, पण बालमृत्यूचं प्रमाण बरंच जास्त होतं. त्यामुळे सरासरी खाली येत होती. पण तरी त्यावेळेचं साहित्य वाचाल तुम्ही तर सहसा आपल्याला उल्लेख सापडतात की 40शीत 50मध्ये खूप लोक मरून जायचे. आणि कॉलेरा, प्लेग, ट्युबरक्युलोसिस, मलेरिया या रोगांमुळे भरपूर मृत्यू होते. आता 100 वर्ष जगणं शक्य आहे. आणि युवाल नोआ हरारी असं भविष्यही वर्तवतो की 25-30 वर्षांनी किंवा 2050 पर्यंत तुम्हाला चौकामध्ये 100 वर्ष वय असलेली माणसं दिसतील. वेंकी रामकृष्णन नावाचे एक नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक आहेत. त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे, वाय वी डाय, आपण का मरतो. तर वाय वी डायमध्ये वेंकी रामकृष्ण म्हणतात की माणसाची बायोलॉजिकल नियती काय आहे, मर्यादा काय आहे, आयुर्मर्यादा. तर जगाच्या इतिहासात ज्याची जन्मतारीख खात्रीपूर्वक रेकॉर्डेड आहे म्हणून त्याचं वय व्हेरीफाय करता येतं, तर जास्तीत जास्त ह्युमन बिईंग हा 122 वर्ष जगलेला आहे. पण याचा अर्थ बायोलॉजिकली 122 पर्यंत जगणं अशक्य नाही आहे, शक्य आहे. कोणीतरी एक माणूस तसा जगलेला आहे. आणि विज्ञान आपल्याला 100 वर्ष जगण्याची संभावना निर्माण करतं.
आणि तरीही बहुतेक जण 100 वर्ष जगत नाहीत. असं का होतं? महाभारतामध्ये एक प्रसंग आहे, प्रसिद्ध आहे, त्यामुळे फार वर्णन करत नाही, पण युधिष्ठिर ते तळ्यातलं पाणी प्यायला जातो आणि ते पाणी घेण्यासाठी तो यक्ष अट लावतो की माझ्या प्रश्नांची उत्तर दिल्याखेरीज या पाण्याला हात लावले तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील. प्रश्न सुरू होतात, त्या प्रसिद्ध आहे ते यक्ष प्रश्न म्हणूनच आपण शब्द वापरतो. तर त्यातला एक प्रश्न असा आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य, आणि युधिष्ठिर म्हणतो की आपल्या अवतीभोवती सगळीच माणसं मरतात हे बघून देखील प्रत्येक माणूस असं मानतो की जणू मला मरण नाही, मरण दुसऱ्याला आहे, मी जणू काय अमरच आहे, राहणार आहे, अशा बेफिक्रीमध्ये, अशा भ्रमामध्ये सगळेजण वावरतात. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मला कळत नाही की असं कसं होतं. आणि त्यामुळे 100 वर्ष आपण जगू शकतो किंवा अनेक माणसं आता 80च्या वर तर सहजच जगायला लागलेले आहेत, तरी आपण रोगांसकट जगतो आहोत, निरोगी नाही जगत आहोत. सरासरी प्रत्येक माणसाला 4 क्रॉनिक रोग आहेत. आणि म्हणून आणि आपले हे क्रॉनिक रोगांसकट जे आपण जगतो आहोत त्याचं बहुतेक वेळा कारण आपण ज्या बेफिक्रीने जगतो, महाभारतातलं ते आश्चर्य, त्याच्यामध्ये त्याचं कारण लपलेलं आहे. जे रोग आता व्हायला लागले आहेत, रोगांचं स्वरूपही बदललेलं आहे. 35 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गडचिरोलीमध्ये आदिवासींची आरोग्य संसद भरवली आणि 50 गावांच्या आदिवासींना असं विचारलं की तुमच्या आरोग्याच्या प्राथमिकता सांगा, म्हणजे त्याच्यावर सर्च काम करेल, तर त्यांनी 3 दिवस चर्चा करून ज्या प्राथमिकता दिल्या आम्हाला की आमची ह्या समस्या आहेत, याच्यावर काहीतरी उपाय शोधा. त्याच्यामध्ये मलेरिया होता, हगवणीचे रोग होते. ते म्हणाले आमची मुलं मरून जातात, बालमृत्यू होते. त्यामुळे त्यावेळीचे रोग हे बहुतेक संक्रामक रोग, कुपोषण आणि बालमृत्यू हे होते. आज जे आहे मध्यम वर्गामध्ये जे रोग होतात, आणि जसं भारताचंच मध्यम वर्गीकरण होत चाललेलं आहे, त्यामुळे वयोमर्यादा वाढते आहे, जीवनशैली बदलते आहे, आणि त्यासोबत रोगांचं स्वरूप बदलून ब्लड प्रेशर वाढलेलं, साखर वाढलेली, लठ्ठपणा, हृदयरोग, लकवा किंवा स्ट्रोक, कॅन्सर, मानसिक रोग आणि ॲडिक्शन, याच्यातले एकही रोग जंतूंमुळे होत नाही. संक्रामक नाहीत ते, किंवा संक्रामक आहेत देखील, कारण तुमचं जगणं पाहून मी तसं जगतो. त्यामुळे जीवनशैली एका अर्थाने संक्रामक रोग आहे. आणि अशा प्रकारच्या ही जी रोग आहेत, ही रोग आयुष्यभरासाठी होतात. एकदा झाली की सहसा आयुष्यभरासाठी असतात. त्यांचे उपचार अतिशय खर्चिक आहेत, पण प्रत्येकाला कधी ना कधी उपचाराची गरज पडते. त्यामुळे आपल्या समोरचे प्रश्न 2 प्रकारचे आहेत आरोग्याच्या बाबतीत. एक, 100 वर्ष निरोगी कसा जगू, हा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की आजारी पडल्यास सर्वांना प्राप्त होईल सहज असे उपचार कसे मिळतील. निरोगी जरी जगायचं असेल तरी प्रत्येकाला कधी ना कधी उपचार लागेल. म्हणून या 2 प्रश्नांची उत्तरं समाजाला आणि आपल्याला व्यक्तिशः शोधणं आवश्यक आहे. 100 वर्ष निरोगी कसा जगू असा प्रश्न विचारल्याबरोबर पहिला प्रश्न निर्माण होईल की निरोगी म्हणजे काय. 1984 मध्ये अमेरिकेतनं ताजा मी परत आलो होतो आणि दिल्लीमध्ये एका कामासाठी गेलो आणि गांधी पीस फाउंडेशनमध्ये एका म्हाताऱ्या गृहस्थाशी माझा सकाळी असा परिचय करून देण्यात आला. थोडा मी त्यावेळी गाफील होतो म्हणून पहिल्या याच्यात मी त्यांचं नाव काही नीट ऐकलं नाही, पण इंटरेस्टिंगली ते म्हातारे गृहस्थ थोडे महात्मा गांधींसारखे दिसत होते. तर त्यांना कळलं की मी लहानपणी सेवाग्राम आश्रमात वगैरे होतो. तर त्यांनी म्हटलं, तर अभय तुम डॉक्टर हो? म्हटलं हो. अमेरिकेत शिकून आला आहेस? म्हटलं हो.
मला आरोग्याची भारतीय व्याख्या सांग. माझ्या मेडिकल शिक्षणात भारतात किंवा अमेरिकेत आरोग्याची भारतीय व्याख्या प्रकरणच कधी नव्हतं. असा प्रश्नही मी कधी विचार केला नव्हता, कोणी मला विचारलंही नव्हता. मी जे काही शिकलो ते सगळंच वैद्यकीय सायन्स पाश्चिमात्य होतं आणि जास्तीत जास्त उपचार म्हणजे आरोग्य. तर मी आता काही सुचलं नाही म्हणून त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्टँडर्ड व्याख्या सांगितली. त्याने धुडकावून लावली, ही म्हणे पाश्चिमात्य व्याख्या, ही काही भारतीय व्याख्या नाही, मला भारतीय विचार सांग. म्हटलं सॉरी, शेवटी मी हार पत्करली. तर म्हणे निरोगी माणसाला काय म्हणतात हिंदीमध्ये संस्कृतमध्ये? म्हटलं स्वस्थ. बस तीच आरोग्याची व्याख्या आहे. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. ही आरोग्याची व्याख्या एका अर्थाने भारतामध्ये आरोग्याचा अर्थच मुळी त्याच्यामध्ये स्वातंत्र्य निहित आहे, स्वावलंबन निहित आहे, ऑटोनॉमी फ्रीडम निहित आहे. त्यामुळे आरोग्याची व्याख्या निवळ बायोलॉजिकल नाही. भारतीय व्याख्येमध्ये तुमचं स्वावलंबन स्वमध्ये स्थित असणं त्याला स्वस्थ म्हणतात. हा माझ्यासाठी एक युरेका मोमेंट होता. जे काही अमेरिकेतनं शिकून आलो होतो ते सगळं याच्यासमोर अगदी फिकं पडलं की स्वस्थ बनणं हे जर आरोग्याची व्याख्या असेल तर आपण निव्वळ वैद्यकीय सेवा वाढवणं हे काही लोकांना स्वस्थ करणं नाही, ते उलट त्यांना अस्वस्थ करणं आहे, कारण ते स्वमध्ये स्थित राहत नाहीत. हा जो ही जी व्याख्या भारतीय व्याख्या आहे तिचं सौंदर्य याच्यात आहे की ती आपल्याला एक ध्येय देते की मला काय साध्य करायचं आहे, मला स्वस्थ व्हायचं आहे. त्यासाठी शरीर निरोगी असणं आवश्यक आहे, तरच मी स्वस्थ राहीन. म्हणून ती एक आपल्याला ध्येय पण देते, पण ती सोबतच एक कसोटी पण देते. मी निरोगी आहे की नाही, तर मी प्रश्न विचारायला पाहिजे, मी स्वस्थ आहे की नाही, की मी दुसऱ्या कोणावर अवलंबून आहे, आणि अवलंबून असेल तर मी अस्वस्थ झालो. तर ही जी स्वस्थ ह्या शब्दाचा हा जो अर्थ मला त्या माणसाने सांगितला, आणि आता सांगतो की ते गृहस्थ, पहिल्यांदा मी नाव नव्हतं त्यांचं नीट ऐकलं, ते गृहस्थ महात्मा गांधींचे नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. आणि म्हणून एका अर्थाने जणू काही महात्मा गांधींच्या तोंडूनच मी आरोग्याचा हा वेगळा अर्थ ऐकला, आणि तेव्हापासून माझ्या चिंतनाची दिशा ही या दिशेने सुरू आहे. माझं स्वास्थ्य ही माझी जबाबदारी आहे असं ही व्याख्या सांगते. ही फार आवडणारी गोष्ट नाही आपल्याला. माझं स्वास्थ्य दुसऱ्या कोणाची जबाबदारी असलं की बरं वाटतं, मी वागायला मोकळा होतो. दुसरा एक शब्द जो आपल्याला भारतीय परंपरेतनं मिळालेला आहे, भारतीय राजकीय परंपरेतनं, तो शब्द आहे स्वराज्य. टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. गांधींनी हिंद स्वराज्य, ग्राम स्वराज्य हे दोन शब्द आपल्याला दिले, आणि स्वराज्याची व्याख्या गांधींनी जरा वेगळी केली आहे. गांधी म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही. स्वचं राज्य तर प्रत्येकालाच वाटतं की माझं राज्य चालावं, आणि कल्पना करा की माझंच राज्य जर प्रत्येकाचं चालायला लागलं स्वचं राज्य, तर हे सगळं विश्व नरक होईल. म्हणजे एका ट्रम्पच्याच मनाने जेव्हा राज्य चालतं तेव्हा काय होतं बघा. तर 8 अब्ज ट्रम्पच्या मनाने, प्रत्येकाचं मन हे ट्रम्पचंच आहे, मन हे सारखंच. तेव्हा 8 अब्ज माणसांच्या मनाने जग चालायला लागलं तर हे अगदी अशक्यच होईल. तर गांधी म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, स्वराज्य म्हणजे स्ववर्ती राज्य. आहा, स्वतःच्या चंचल मनावरती, इच्छांवरती, विकारांवरती, या सगळ्यांवरती आत्मअनुशासन असणं म्हणजे स्वराज्य. तर हा स्वस्थ्याचा अर्थ आणि गांधींचा स्वराज्य शब्द हे दोन्ही जोडून मी शब्द निर्माण केला, आरोग्य स्वराज्य. आणि आरोग्याच्या बाबतीत आपल्याला
जे ध्येय ठेवलं पाहिजे ते आरोग्य सेवा वाढवण्याचं नाही, तर आरोग्य स्वराज्य वाढवण्याचं असलं पाहिजे. 2 सूत्र आपल्याला आरोग्य स्वराज्य शब्दातनं मिळतात. एक म्हणजे की आरोग्य स्वराज्य हा माझा निसर्गदत्त हक्क आहे. हक्क शब्द करायची तेवढा योग्य नाही, वस्तुतः ती निसर्गदत्त स्थिती आहे. आपण सगळेच निरोगी जन्माला येतो. 2-4% अपवाद जर सोडले तर आपण सगळेच निरोगी जन्माला येतो. त्यामुळे निसर्गता आपण निरोगी आहोत. त्यामुळे आरोग्य स्वराज्य माझा निसर्गदत्त हक्क आहे, तो मी मिळवणारच. हा संकल्प याच्यातनं मिळतो. आणि तो प्राप्त करण्याचा मार्ग काय, तर स्ववर्ती अनुशासन म्हणजे स्वराज्य. म्हणून आरोग्य स्वराज्य शब्दातनं आपल्याला ध्येय मिळतं आणि साधनही मिळतं, संकल्पही मिळतो आणि मार्गही मिळतो. आरोग्य स्वराज्याचं चित्र कसं असेल हे थोडंसं वर्णन करण्यासाठी 2 रोगांची उदाहरणं घेऊ किंवा 2 मृत्यूच्या कारणांची उदाहरणं घेऊ. मानवी समाजामध्ये मृत्यू हे वयाच्या 2 टोकांवरती जरा जास्त केंद्रित आहेत. बालमृत्यू लहानपणी होतात, मूल व्हल्नरेबल असतं. आणि दुसरं म्हणजे म्हातारपणी होणारे रोग. हृदयरोग हे तिथलं मृत्यूचं एक सर्वसामान्य कारण. म्हणून 2 ध्रुव जी आहेत, बालमृत्यू आणि हृदयरोग, इथे आरोग्य स्वराज्य कसं लागू करता येईल असं उदाहरणादाखल फक्त मी घेणार आहे. गडचिरोलीचे आदिवासी जेव्हा आम्हाला म्हणाले की आमची मुलं मरतात, तुम्ही काही करू शकाल का, तर तो मोठा एका अर्थाने मोठा करुण प्रश्न होता. त्यांना असं वाटत होतं की ही नियती आहे, मुलं मरतात, पण ही डॉक्टर मंडळी आली आहेत, काही करू शकतात का बघा. म्हणून त्यांनी एक आम्हाला विनंती करून पाहिली. 100 गावात आम्ही बालमृत्यू मोजण्याची एक मोजमाप व्यवस्था बसवली आणि वर्षभर प्रत्येक मृत्यू मोजला, प्रत्येक मृत्यू रेकॉर्ड केला, व्हेरीफाय केला आणि त्याचं कारण काय होतं ते ठरवलं. तर पहिल्या वर्षात 1988 मध्ये जेव्हा वर्षभराचा आमचा 100 खेड्यांचा डेटा गोळा झाला, त्यातलं असं दिसलं की या खेड्यांमध्ये अर्भक मृत्यूदर म्हणजे 1000 मुलं जन्माला आली तर वर्षभरामध्ये एका वर्षात त्यातली किती मरून जातात, त्याला म्हणतात अर्भक मृत्यूदर. तर तिथला अर्भक मृत्यूदर 121 होता. त्यावेळी केरळचा अर्भक मृत्यूदर 13 होता, अमेरिकेचा अर्भक मृत्यूदर 6 होता आणि जपानचा अर्भक मृत्यूदर 4 होता. गडचिरोलीमध्ये अर्भक मृत्यूदर किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 121 होता. आणि मुलं का मरत होती, तर 2 कारणं प्रमुख: लहान मुलांचा न्यूमोनिया आणि नवजात बालकांचे मृत्यू. नवजात बालक म्हणजे जन्मल्यानंतर पहिला 1 महिना. सगळ्यात जास्त बालमृत्यू ह्या नवजात बालक जे असतात, जवळपास जर मूल 5 वर्षाचं होईपर्यंत म्हणजे 60 महिन्याचं होईपर्यंत जितके मृत्यू होतात त्यातले 50% मृत्यू हे फक्त पहिल्या महिन्यात होतात. म्हणून पहिला महिना हा त्या अर्थाने 60 पटीने जास्त धोकेदायक आहे. तर मुलं यामुळे मरत होती. इथे आरोग्यसेवा कशा पोचवता येतील, ही मुलं कशी वाचवता येतील. आणि त्यावेळी एक दुर्दैवी घटना घडली की आम्ही आमचं जंगलामध्ये हॉस्पिटल सुरू केलं आदिवासींसाठी. आणि तरी एका पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडत असताना एक आदिवासी मूल अतिशय गंभीर आजारी, संध्याकाळ झाली होती म्हणून ते आई आणि आजी धाडकन आमच्या घरात शिरले आणि ते मूल माझ्या बेडवरच ठेवलं. आणि मी त्याला तपासतो तोपर्यंत 30 सेकंदातच त्याने श्वास थांबवला आणि मेला. आता एखादं मूल तुमच्या स्वतःच्या बेडवर मरणं, हे मी डॉक्टर असलो, कितीही निगरगट्ट असलो तरी फार धक्कादायक होतं. हॉस्पिटलमध्ये रुग्ण मरतात दुर्दैवाने, पण माझ्याच घरी माझ्याच बेडवर एक मूल मरावं आणि मी काहीही म्हणजे पूर्ण तपासणी व्हायच्या अगोदर मरावं. आणि त्याची मृत्यूची कारणं जेव्हा आम्ही विचारली तेव्हा अगदी आई निरक्षर, नवरा अल्कोहोलिक, गरिबीपासून अंधश्रद्धा, गरोदरपण, बाळपणातल्या अनेक चूक गोष्टी, आरोग्यसेवा न मिळण्यापासून ते मूल जेव्हा गंभीर आजारी झालं तेव्हा पहिल्यांदा त्याला घराबाहेर
सर्चच्या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी त्या बाया निघाल्यामध्ये रस्त्यात नदी होती, नदी पुराने फुगलेली होती, त्या किनाऱ्यावर हॉस्पिटल आणि या किनाऱ्यावर आई आजी आणि ते बाळ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते बाळ मिनटाला गंभीर होत चाललं होतं. त्या बाळाकडे बघायच्या, त्या पाण्याकडे बघायच्या. आणि एक पूल होता त्या नदीवरती, पण भ्रष्टाचार होऊन बांधकाम झाल्यामुळे तो पूल खचलेला होता. त्यामुळे त्या तुटक्या पुलाकडे बघायच्या. आणि शेवटी जेव्हा पाणी ओसरलं आणि त्या घरी पोचल्या तोपर्यंत आता हे एक मूल मरण्याच्या मध्ये मी यादी केली 18 कारणं होती. आणि त्या 18 कारणामध्ये गरिबी, अंधश्रद्धा, निरक्षरता ही सगळी कारणं होती. माझे काही दिवस अतिशय निराशेत गेले की अतिशय विषम लढाई आहे. ते एक लहानसं बारकंसं मूल विरुद्ध 18 कारणं. आणि 18 कारणं अशी की जे पंतप्रधानही दूर करू शकत नाहीत. गरिबी, निरक्षरता, प्रचंड विराट प्रश्न आहेत. तर ही विषम लढाई आणि मुलं वाचतील कशी? आणि त्यावेळी भारतामध्ये दरवर्षी 25 लाख मुलं मरायची. आणि आमचा दवाखाना 2 किलोमीटरवर असूनही ते मूल ते अंतर 2 किलोमीटर पार करून पोचू शकलेलं नव्हतं. तर मग काय करायला हवं? ही 18 कारणं तर नाही आपण सोडवू शकत, पण याच्यातली या साखळीपैकी एक जरी साखळी तोडता आली तर अख्खी बालमृत्यूची साखळी तुटू शकेल. म्हणून कोणती साखळी तोडता येईल? तर मुलं हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नसतील तर वैद्यकीय विज्ञान त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. चीनमध्ये जेव्हा आरोग्य सेवांचं त्यांनी नियोजन केलं, त्यांची पहिली आरोग्य संसद भरली, हेल्थ काँग्रेस, पीपल्स हेल्थ काँग्रेस, 1951 मला वाटतं. तर त्यांनी स्वतःसाठी एक राष्ट्रीय धोरण ठरवलं आणि ते मोठं सुंदर आहे. हाऊ फार अ मदर ऑन फूट कॅन वॉक विथ अ सिक बेबी इन हर आर्म. हेल्थ केअर मस्ट बी अवेलेबल विद इन दॅट डिस्टन्स. काही आकडे नाही, काही नाही, पण इतका सोपा रूल ऑफ थंब आहे. तर त्या नियमाने विचार केला तर ही नवजात बालकं तर बाळंतपण झालेल्या बाईला त्या बाळंतणीच्या खोलीत नाही बाहेर जायची परवानगी नसते. म्हणजे बालसेवा ही त्या बाळंतणीच्या अंधारल्या खोलीत पोचली पाहिजे. आणि त्यावेळी जेव्हा त्यावेळी भारतामध्ये जवळजवळ 2 कोटी नवजात बालकं ग्रामीण भागात दरवर्षी जन्माला यायची. म्हणजे काय जणू काय अख्खा भारतच त्या बाळंतणीच्या अंधारलेल्या खोल्यांमध्ये जन्माला येत होता. आणि जगला तर जगत होता, नाहीतर त्या खोलीतच मरत होता. वर्षाला 12 ते 13 लाख नवजात बालकं त्या बाळंतणीच्या खोलीत मरत होती. तिथे प्रकाशही पोचत नव्हता आणि विज्ञानही पोचत नव्हतं आणि आरोग्यसेवाही पोचत नव्हती. तिथे आम्ही पोचू शकत नव्हतो. मग कोण पोचणार? म्हणून गावातलेच एका साक्षर बाईला निवडून तिला आम्ही आरोग्य दूत हे नाव दिलं. ती आरोग्यसेवा, आरोग्याचं ज्ञान गावापर्यंत पोचवेल, त्या बाईपर्यंत पोचवेल, आईपर्यंत पोचवेल. तिला प्रशिक्षण दिलं, उपकरणं दिली. आणि प्रशिक्षण दिल्यानंतर असा नवजात बालकं आजारी असतील तर WHO असं म्हणत होतं की बाबा रे हात लावू नका, हे फार धोक्याचं असतं मामला. आणि ते खरंही आहे, नवजात बालकाचं निदान उपचार कठीण असतं. तर तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये पोचवून द्या. पण हॉस्पिटल कुठे होतं? आणि नवजात बालकाचं हॉस्पिटल जवळात जवळचं 200 किलोमीटर दूर होतं. आणि ते बालक तर 2 किलोमीटर येऊ शकत नव्हतं. तर WHO म्हणत होतं की हॉस्पिटलला पाठवा, आणि शक्य नव्हतं. ते या बायांना जे आम्ही प्रशिक्षण दिलं, बेअरफूट निओनॅटॉलॉजिस्ट. आणि मग आम्ही भारतातल्या 10 सिनियर मोस्ट पिडियाट्रिशियनला बोलवलं की आम्ही भलतं काही वेडंवाकडं धाडस तर नाही करत आहोत. तुम्ही या आम्ही प्रशिक्षित केलेल्या बायांना तपासा, त्यांची परीक्षा घ्या आणि आम्हाला सांगा. डॉक्टर मेहरमान सिंग, जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट एम्स दिल्लीचं त्याचे पिडियाट्रिक्स विभागाचे प्रमुख, म्हणून भारतातले सर्वोच्च पिडियाट्रिशियन आणि निओनॅटॉलॉजिस्ट, ती त्या कमिटीचे अध्यक्ष होते. 3 दिवस आमच्या या 39 बायांची परीक्षा घेतल्यानंतर ते जे म्हणाले ते अक्षरशः ते सांगतोय व्हर्बेटियम. ते म्हणाले की ह्या गडचिरोलीतल्या अर्धसाक्षर बाया, सर्चने प्रशिक्षण दिलेल्या आरोग्य दूत, they know about newborn care more than the MBBS graduates from All India Institute of Medical Sciences.
आणि त्यांच्याकडनं असं ग्रीन सिग्नल हे मिळाल्यानंतर आम्ही 39 गावांमधल्या नवजात बालकांची सेवा, जिथे सेवा पोचू शकत नव्हते, या बायांच्या हाती दिली आणि त्यांनी 3 वर्षात चमत्कार केला. जिथे कोणी डॉक्टर पोचत नव्हता तिथले 97% नवजात बालकांपर्यंत ह्या बाया पोचल्या. गरोदर बाईपासून बाळंतपण आणि बाळंतपणानंतरचा 1 महिना. आणि नवजात बालकांचे मृत्यूचं प्रमाण दुसऱ्या कंट्रोल एरियाच्या तुलनेमध्ये 3 वर्षामध्ये 70% कमी झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमेरिकेमध्ये जर नवजात बालकाचं मृत्यू करणारी एखादी टेक्नॉलॉजी निघाली आणि 5% जर त्याच्यात कमी झालं तर ती नॅशनल हेडलाईन होईल आणि स्टॉक मार्केटमध्ये त्या कंपनीचे भाव वाढतील. आणि इथे बायांनी, या 4 प्रकारच्या बाया, ही आरोग्यदूत, प्रशिक्षित आरोग्यदूत, गावातली दाई जी बाळंतपण करायची, आई आणि आजी, या 4 बाया यांनी मिळून हा चमत्कार केला. आणि या बाया काही नुसत्या गडचिरोलीतच होत्या किंवा या 39 गावातच होत्या अशा नाही. अशा बाया तर भारताच्या प्रत्येक खेड्यात आहे. 6 लाख खेड्यात आहेत किंवा जगातल्या सगळ्याच देशांमधल्या खेड्यात आहेत. त्यामुळे घरोघरी आरोग्य सेवा पोचवणं, आणि नुसतंच आरोग्य सेवा नाही, त्यासाठी आवश्यक सक्षमता, ज्ञान पोचवणं, हे या मॉडेलने शक्य झालं. एकीकडे हे मॉडेल सुदैवाने वैज्ञानिकरित्या बरंच गाजलं. दी लॅन्सेटने याला तत्काळ प्रकाशित केलं. ओरिजिनल रिसर्च ही जगातली पहिली नवजात बालकाचं मृत्यू कमी करणारी असा प्रकारचा प्रयोग होता. पुढे तर द लॅन्सेटने त्यांच्या 180 वर्षांच्या इतिहासामधले माइलस्टोन रिसर्च म्हणून पेपर्स निवडले की द व्हिंटेज पेपर्स इन लॅन्सेट, त्याच्यामध्ये गडचिरोलीचा हा निबंध त्यांनी निवडला. दुसरीकडे भारत सरकारला बालमृत्यू कमी करायला ही पद्धत फार योग्य वाटली आणि म्हणून, आणि ही आरोग्यदूत ही पद्धत, संकल्पना की गावागावामध्ये आरोग्यसेवा पोचवण्याची, तेव्हा आशा कार्यक्रम आणि आशा कार्यक्रमाच्या मार्फत होम बेस्ड न्यूबॉर्न केअर या पद्धतीचं नाव, हे जवळजवळ भारतातल्या 8 लाख आशांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सरकारच्या आरोग्य मंत्रालयासोबत सर्चला दिली. ती आम्ही त्याचा विस्तार करत नाही, पण नई तालीम पद्धतीने या बायांना आम्ही शिकवलं, कारण तेच मला येत होतं. आणि काम करता करता शिक्षण, खेड्यांमध्ये जी नवजात बालकं आहेत, तिथे ज्या गरोदर बाया आहेत, त्यांच्यासोबत काम करता करता त्यांना आरोग्य सेवा देता देता शिकायचं. आणि असं करून 36 दिवसाच्या प्रशिक्षणात ते शिकतात. आणि 8 लाख अशा प्रशिक्षित झाल्या. गेल्या वर्षी भारत सरकारची अगदी अद्यतन आकडेवारी जी त्यांनी मला पाठवली, भारतातल्या ग्रामीण भागातल्या 1.5 कोटी नवजात बालकांना ही सेवा घरपोच मिळाली. आणि ह्या आशा आणि ही नवजात बालसेवा, होम बेस्ड न्यूबॉर्न केअर पद्धत, ही भारताच्या आरोग्य सेवेत आल्यानंतरचे पुढची 10 वर्ष ही भारताच्या नोंद इतिहासातला सगळ्यात झपाट्याने बालमृत्यू कमी होण्याचा काळ आहे. आणि जे बालमृत्यू पूर्वी 25 लाख होते, आता भारतामध्ये बालमृत्यूचं प्रमाण 5 लाखावर आलेलं आहे. आरोग्य स्वराज्य काय करू शकतं? चमत्कार. जे न्यूबॉर्न मेडिसिन, आम्ही त्याला न्यूनॅटॉलॉजी म्हणतो, जे न्यूनॅटॉलॉजी हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांच्या हातामध्ये जोपर्यंत बंदिस्त आहे, मर्यादित आहे, तोपर्यंत ते 10% नवजात बालकांपर्यंतही पोचत नव्हतं. पण तेच गावागावामध्ये पोचवण्यासाठी त्याची दारं खुली केली आणि ज्ञान, सक्षमता आणि सपोर्ट या 3 गोष्टी दिल्यानंतर त्यांनी असा चमत्कार केला की जो कधीही डॉक्टरांना करता आला नसता. त्यांनी गाव समुदायाला स्वस्थ केलं. गाव समुदाय स्वतःच्या आरोग्याची, किमान लहान मुलांच्या, हाच प्रयोग आम्ही न्यूमोनियाच्या बाबतीत केला होता, पण त्याचा विस्तार मी सांगितलेला आहे. तर हे न्यूमोनिया आणि नवजात बालकं या दोन्हींचं उपचार करण्याची आणि बालकं सांभाळण्याची क्षमता गावातल्या बाईला दिल्यानंतर बालमृत्यू कमी झालेच झाले, पण क्षमता गावात गेली, अवलंबन कमी झालं. प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्टरकडे किंवा रुग्णालयात धावण्याची गरज नाही उरली. त्यामुळे आरोग्यदूत ही गाव पातळीवरती आरोग्य स्वराज्याची कार्यकर्ती आहे
आणि हे होम बेस्ड न्यूबॉर्न केअर एक उदाहरण म्हणून मी आपल्यासमोर मांडलं की त्याचं प्रारूप कसं असू शकतं. दुसरं जे मृत्यूचं कारण जे दुसऱ्या टोकावरती आहे हृदयरोग. आणि हृदयरोगमुळे, आणि जेव्हा हृदयरोग शब्द मी वापरतोय त्यासोबत त्याचे इतर जे रोग अगोदर मी उल्लेख केला, वाढलेलं ब्लड प्रेशर, वाढलेली साखर, शुगर, स्ट्रोक, हे सगळे असंक्रामक रोग. आज भारतातल्या किमान 25% लोकसंख्येला हे रोग आहेत. 30 वर्षाच्या वरची जी लोकसंख्या आहे त्याच्यामधल्या 25% लोकसंख्येला हा रोग आहे. आणि भारतातले आणि जगात जे मृत्यू घडतात त्यातले जवळपास 50% मृत्यू या 4 कारणांमुळे घडतात. त्यामुळे जणू काही आरोग्याचा सेंट्रल प्रश्न हा रोग आणि याच्यामुळे होणारे मृत्यू हे झालेले आहेत. हे रोग आपल्या जीवनशैलीमुळे निर्माण होतात. हे रोग निर्माण होण्याची जे काही अनेक रिस्क फॅक्टर्स आहेत त्यात तुम्ही भारतीय पुरुष असणं आणि तुमचं वय 30च्या वर जाणं हेच मुळी सगळ्यात महत्त्वाचं रिस्क फॅक्टर आहे. आणि हे काही तुमच्या हातात नाही. तुम्ही आहात तर आहात. भारतीय जन्मलो आपण, पुरुष म्हणून जन्मलो, आणि वय वाढतंच, ते केव्हा ना केव्हा 30च्या पलीकडे जातच. त्यामुळे ऑलमोस्ट दिस अ गिव्हन डेस्टिनी असं दुर्दैवाने वाटावं. अर्थात 40च्या नंतर स्त्रियांनाही हृदयरोग तेवढ्याच प्रमाणात होतात, म्हणून स्त्रियाही काही मुक्त नाही आहेत त्या धोक्यापासून. एवढंच थोडंसं, जोपर्यंत त्यांना मेनोपॉज होत नाही धोका त्यांचा थोडा कमी असतो, एवढंच. तर हे रोग किंवा यांचा धोका त्या डेमोक्लिसच्या तलवारीसारखा प्रत्येकाच्या डोक्यावरती लटकत आहेत. आणि याच्यातले काही जे नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत त्याचा उल्लेख केला मी. वय, पुरुष असणं, भारतीय असणं. भारतीयांना धोका फार जास्त आहे पाश्चिमात्य लोकांपेक्षा, म्हणून मी भारतीयाचा उल्लेख केला की टू बी ॲन इंडियन इज अ रिस्क फॅक्टर. आणि ते तुम्ही इथून NRI बनून अमेरिकेत गेले तरी ते रिस्क तुमच्यासोबत जाते मात्र. तर याच्यातले मॉडिफायबल फॅक्टर मात्र आहेत ते आपली जीवनशैलीचे आहेत, म्हणून काही प्रमाणात ते आपल्या हातात आहेत. आणि म्हणून जर मला निरोगी राहायचं असेल तर कसं जगलं पाहिजे, तर फार अगदी साधं वाटावं, बाळबोध वाटावं असं एक मी त्यासाठी वाक्य रचलं आहे की निरोगी राहायचं असेल तर निरोगी राहायला हवं. म्हणजे निरोगी राहायचं असेल तर निरोगी पद्धतीने राहायला हवं, तर तुम्ही निरोगी राहाल. आणि निरोगी पद्धतीने राहणं त्याची व्याख्या आपण मनात ठेवूया की अंतिमता ध्येय आहे की स्वस्थ होणं. तर निरोगी राहायचं असेल, आता एक तर माझा साक्षात्कारी हृदयरोगमध्ये मी हे वर्णन केलं आहे आणि बऱ्यापैकी ते पुस्तक महाराष्ट्रात वाचलं गेलं आहे. आणि आजकाल तर म्हणा वर्तमानपत्रामध्ये, यूट्यूबमध्ये सर्वत्रच ही माहिती असते, म्हणून मी त्याचा विस्तार अधिक करत नाही. पण आपला आहार जो आहे तो याच्यातला करायची सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असायला हवे, ट्रान्स फॅट अजिबात असायला नको, किंवा आपल्या आहारामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट, मैदा किंवा मैद्याचे पदार्थ जवळपास नकोत. कमीत कमी 5 फळं किंवा भाज्या रोजच्या आहारात हवा, असे काही आजकाल सगळ्यांना माहीत आहेत असे फॉर्म्युला आहेत. त्यामुळे ते तर फार तसं करणं आवश्यकच आहे. एक सोपं विनंती मी सर्वांना करीन, पीठ चाळू नका आणि तांदळाची पॉलिश करू नका. आपल्या भारतामध्ये गोऱ्या रंगाचं प्रचंड आकर्षण आहे, त्यामुळे आपल्याला पीठही गोरं हवं असतं आणि तांदूळही गोरा हवा असतो. आणि सोबतच मीठ आणि साखरही तर गोरी असतेच. पण हे गोरे पण अतिशय घातक आहे. पण आपल्या मनात एक सुप्त आकर्षण आहे. माझा आपला अंदाज आहे, तो या विषयाशी संबंधित नाही आहे, पण पहिले आर्य आले,
ते गोरे होते, मग अरब आले ते गोरे होते, मग इंग्रज आले ते गोरे होते. म्हणून भारतीयांना सवय आहे की प्रभुत्व ज्यांच्या हातात असतं ते गोरे असतात. म्हणून प्रभुत्व नाही घेतायत, सामर्थ्य नाही घेतायत, तर कमीत कमी गोरं तर व्हावं. इथे कोणी गोरे नाही आहे ना. तर पण पीठ चाळू नका आणि तांदूळ पॉलिश करू नका. प्रोसेस फूड जे आहेत बेकरीचे किंवा अनेक प्रकारचे आजकाल बाजारात इतके अधिक जास्त ते लोकप्रिय होतात आहेत. आणि अन्न चविष्ट करण्याचे एवढे जे विविध प्रकार आहेत आणि त्यांच्या हातामध्ये विलक्षण सत्ता आहे. एकदा अमेरिकेत एका मीटिंगला गेलो तर माझ्या शेजारी मीटिंगला जो बसलेला होता तो अमेरिकेतल्या एका फूड कंपनीचा सायंटिस्ट होता. आणि तो मला सांगत होता की गिराईकाची चव कशी कल्टिवेट करायची असं वर्षानुवर्ष आम्ही हळूहळू परिवर्तन करत अमेरिकेतल्या गिराईकांच्या चवीच बदलून टाकलेल्या आहेत. आणि ते जातील कुठे? आम्ही देऊ ते खातीलच. तर मार्केट व्यवस्था आपल्याला एका अर्थाने स्टॉल फिडिंग करते. स्टॉल फिडिंगमध्ये गुरांना कायमचं ते बांधलेलं असतं आणि त्यांच्यासमोर जे दिलं जातं ते खातात. आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत, बाजारात जातो, मला पाहिजे ते विकत घेतो, पण तुमचा मेनू कोण आहे, बाजारात काय मिळणार आहे. आणि दुसरं असं की ही मार्केट व्यवस्था ठरवते आणि त्याच्या अगोदरच तुमच्या मनावर जाहिरातींच्या मार्फत ती एवढा प्रभाव टाकते की तुम्हाला कळत नकळत. आमचा नातू आहे 5 वर्षाचा, तो KG मध्ये जातो, तो त्याच्या आईशी रोज भांडतो की तू मला मॅगी नूडल का देत नाही, तुला मॅगी नूडल का पाहिजे रे. नाही म्हणे, माझा मित्र आहे त्याची आई त्याला रोज मॅगी नूडल देते. मार्केट व्यवस्था आदिवासी गावात खेड्यात पोचते आहे. आणि कोका कोला, थम्सअप, आणखी बिस्किट आणि टोस्ट. आणि भारतातले राष्ट्रीय सर्वे देखील दाखवतात की भारतीयांच्या फूड प्रॅक्टिसेस बदलतात आहेत. तर हे जे सगळं अन्नामध्ये अनेक प्रकारच्या आहारामध्ये आपल्या ज्या चुका होतात आहेत त्यामुळे वजन वाढतं आणि रोग वाढतात. म्हणून मग करायला काय हवं तर एक आता हे जे मी उपाय सांगणार आहे, सुचवणार आहे असं म्हणूया, हे सगळे आपल्या सवयीच्या किंवा इंट्युशनच्या विरोधी आहेत, उलटे आहेत. आपल्याला कसं असतं की आहार मिळाला तर पोट फुटेपर्यंत खाणं, असं पूर्वी एकेकाळी दुर्भिक्ष समाज होता आपला, त्यामुळे अन्न मिळालं तर खाऊन घ्या, पुढचं अन्न मिळेल याचा काय भरोसा. आता पुढचं अन्न मिळेल हे माहीत आहे आपल्याला तरी सवय गेली नाही. ते खोलवर अन्न असुरक्षितता दडलेली आहे. तर म्हणून आहार जास्त खाण्याची आपली एक टेंडन्सी, वृत्ती असते, आहार कमी घ्या. हे कसं वाटणार आहे, कारण आपल्या वृत्तीपेक्षा थोडं ते वेगळं आहे. पण आहार कमी घ्या, घाईघाईने खाऊ नका. आपल्याला भेटलं की आपण भराभरा खातो, कामाच्या घाईत तरी असतो किंवा मोबाईल फोन बघता बघता आपण खातो, त्यामुळे आपण भसाभसा खातो. कारण तुम्ही हळूहळू खाल्लं तर आहार कमी होतो. आणि जे तुम्हाला चवीचं सुख मिळायचं आहे ते हळूहळू खाल्लं तर जास्त वेळ सुख मिळतं. त्यामुळे तुम्हाला जास्त अन्न घ्यायची सुखासाठी, जिभेच्या सुखासाठी जास्त अन्न खायची गरज नाही राहणार. तर आहार कमी घ्या, आहार हळूहळू घ्या. आणि आता शेवटचं म्हणणार आहे मी, स्वयंपाक बेचव करा. चविष्ट स्वयंपाक हा खतरनाक आहे. आणि म्हणून आता स्त्रियांना मी हात जोडून विनंती करणार आहे की घरच्या लोकांना फार चविष्ट स्वयंपाकाची सवय लावू नका. एकतर त्यांना चविष्ट स्वयंपाकाची सवय लागली की ते तुम्हाला काम नाही करू देणार. ते म्हणतील स्वयंपाक कर, भाजी कर, चटणी कर, मिठाई कर, श्रीखंड कर, जे काही. पण दुसरं म्हणजे घरच्या लोकांचं आरोग्य खराब होतं, धोक्यात पडतं. ते चविष्ट स्वयंपाक घरी बनला काय की बाजारातनं आणला काय. चविष्ट स्वयंपाक आपल्याला गरजेपेक्षा जास्त खायला प्रवृत्त करतो.
असा आरोप आहे की मॅगी नूडलमध्ये MSG नावाचं एक केमिकल असतं आणि त्याची सवय लागते आणि मग पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. तर हे तंत्र मार्केटने पूर्ण त्याचं प्रभुत्व केलेलं आहे. आणि हे अन्न बेचव करून खाणं यासाठी गांधीजींनी एक इंटरेस्टिंग शब्द वापरला. आश्रमामध्ये आमच्या लहानपणी आम्ही एकादश व्रत म्हणायचो, 11 व्रत. त्यातली अहिंसा, सत्य असते, हे भारतीय परंपरेतनं यमनियममधनं गांधींनी घेतली होती. पण एक व्रत होतं त्यातलं अस्वाद. चविष्ट अन्न चवीसाठी नाही खायचं. शरीराला गरज आहे, बायोलॉजिकल गरज आहे, म्हणून जे आवश्यक आहे तेवढंच आणि त्या प्रकारचंच, म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन जसं हवं तेवढं घ्यायचं. आणि तसं घ्यायचं असेल तर मग चवीचं नियंत्रण आपल्यावर चालायला नको. आपल्या आहार निवडीमध्ये आज मुख्यतः चवीचं आणि अर्थशास्त्राचं 2च फॅक्टर त्यात महत्त्वाचे असतात. म्हणून अस्वाद. आता हे इंट्युटिव्हली पटायला कठीण की जेवण बेचव करून खा, म्हणजे आपोआपच खाणं कमी होईल. इतकं सोपं आहे. तर पण बघा, आरोग्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत ना, त्या ज्या आपल्या प्रवृत्ती आहेत नैसर्गिक, त्याच्या विरोधी आहेत. आपल्याला पायऱ्या असतील आणि बाजूला लिफ्ट असेल तर कशाने जायला आवडतं? लिफ्टने. आणि आपल्याला माहीत आहे की पायऱ्याने जाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणून आपल्या दुर्दैवाने म्हणा की काहीही म्हणा, जी आपली नैसर्गिक प्रवृत्ती नाही ते आरोग्यासाठी चांगलं आहे. आपल्याला वाहन असेल आणि पायी जायचं असेल तर आपण पटकन स्कूटरला किक मारतो, पण पायी जाणं अधिक चांगलं आहे. तर आपल्या अनेक अशा नैसर्गिक प्रवृत्ती ह्या खरं म्हणजे आरोग्य विरोधी आहेत. आणि म्हणून नैसर्गिक प्रवृत्ती विरोधी चॉईसेस आपल्याला केले पाहिजेत. जे सहज वाटतात ते चॉईसेस घातक असू शकतात. एक चीनी म्हण आहे की द शॉर्टकट इज द लॉंगेस्ट वे ऑफ रिचिंग. तर तसं जे सहज वाटतं ते आरोग्याला घातक असू शकतं. आणि म्हणून जसं जिममध्ये घाम गाळणं, व्यायाम करणं कोणाला आवडतं, पण ते केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. जे सहज वाटतं तेच करणं पुरेसं नाही आहे. म्हणून हे जसं आरोग्यासाठी अनेक बाबतीत लागू पडतं, तसंच अन्नाच्या बाबतीत, चवीच्या बाबतीतही लागू पडतं. अन्न कमी घ्या, अन्न हळूहळू खा आणि शक्यतो अन्न बेचव करून खा, म्हणजे जास्त खाण्याचा मोह होणार नाही. इतर जे आरोग्य सांभाळण्याचे उपाय आहेत ते फार विस्ताराने मी नाही सांगणार, कारण सगळ्यांना माहीत आहेत. रोज चालणं झालं पाहिजे, व्यायाम झाले पाहिजे. निव्वळ चालणं एका मर्यादेनंतर अपुरं राहतं, म्हणून त्याच्यासोबत योगासन जर जोडले, स्ट्रेचिंग, तर फार उपयोगी आहेत. योगासनाच्या सोबतच जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यान जोडलं तर विलक्षण रिलॅक्सेशनही होतं आणि शरीर देखील निरोगी होतं. तर हे सगळे जे उपाय आहेत, सोबत अजून एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. आणि याच्यावर अर्थातच वाद होऊ शकतो. पहिल्या बाबतीत तुम्ही वाद करणार नाही, दुसऱ्या बाबतीत कराल. तंबाखू नको. सगळेजण म्हणतील बिलकुल ठीक आहे. दारू नको. तर 1950 साली एक अभ्यास आला हिल, पिटो आणि डॉल यांचा, अमेरिकेमधलं. आणि त्याने पहिल्यांदा असं दाखवलं की स्मोकिंग अँड लंग कॅन्सर संबंधित आहेत. तो असा लँडमार्क अभ्यास आहे, कारण त्याच्यात पहिल्यांदा कॅन्सरचं कारण सापडलं. तोपर्यंत कॅन्सरचं एकही कारण माहीत नव्हतं. आणि दुसरं त्याने तंबाखूचं, स्मोकिंगचं आणि कॅन्सरचा संबंध दाखवला. 1950 हा अहवाल प्रकाशित झाला. त्याच्यानंतर 36 वर्ष लागली हे वैज्ञानिक सत्य शासकीय धोरण व्हायला. आणि 1986 साली अमेरिकेच्या सर्जन जनरलने स्टेटमेंट केलं आणि रेकमेंडेशन अमेरिकन लोकांसाठी दिलं. फार सोपं सुंदर वाक्य केलं त्यांनी. ते धोरण त्यांनी 2 शब्दात मांडलं, स्मोकिंग किल्स, अँड दॅट्स इट. पण तेव्हापासनं स्मोकिंग हे घातक आहे. आणि आता आपण बघतो की स्मोकिंग हे अँटी सोशल बिहेवियर आहे, हे जणू काही सर्वमान्य झालं आहे.
विमानतळावरती चोरासारखं जाऊन एका कोपऱ्यामध्ये बंद केबिनमध्ये स्मोकर्सना बिचाऱ्यांना स्मोकिंग करावं लागतं. तर वैज्ञानिक सत्यापासून त्याची सांस्कृतिक सामाजिक सांस्कृतिक एखादी परंपरा बनणं याला 40-50 वर्ष लागतात. अल्कोहोलच्या बाबतीत 6 वर्षापूर्वी अहवाल प्रकाशित झाला द लॅन्सेटमध्ये की द सेफ लिमिट ऑफ ड्रिंकिंग इज 0 ड्रिंकिंग. आणि हा अहवाल जगातला सगळ्यात मोठा आजपर्यंतचा पब्लिक हेल्थचा अभ्यास जो आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी त्याच्या आधारावरती आहे. म्हणजे त्याच्याहून जास्त अधिक मोठा आरोग्याचा कोणता अहवालच नाही आहे. आणि आता तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे युरोपियन डिव्हिजन आहे त्यांनी म्हणायला सुरुवात केलेली आहे की इव्हन 1 ड्रॉप ऑफ अल्कोहोल इज हार्मफुल. आता हे वैज्ञानिक सत्य झालं. हे समजा 2020 मध्ये जाहीर झालं. आता 40-50 वर्ष लागणार की आपण कमी काळात घेणार, हे शहाणपण करणार आणि याचे शासकीय धोरणामध्ये परिवर्तन होणार आणि मग लोकांच्या सांस्कृतिक नीतीमध्ये परिवर्तन होणार, बदल होणार जीवनशैलीमध्ये. हा फक्त काळाचा प्रश्न आहे. विज्ञान एवढं वाढलेलं आहे की हे वैज्ञानिक ज्ञान अधिक गतीने डिफ्यूज व्हावं अशी मी आशा करतो. आणि त्यामुळे अल्कोहोल अँड टोबॅको ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी असं दाखवतं की जगात मृत्यू आणि रोग होण्याची जेवढी कारणं आहेत त्या टॉप 7 कारणापैकी 2 कारणं टोबॅको आणि अल्कोहोल आहे. त्यामुळे टोबॅको आणि अल्कोहोल हे आता प्लेजर गुड्स राहिलेले नाहीत. हे आता मॉडर्न कॉलरा आणि प्लेग आहे. आणि मॉडर्न कॉलरा आणि प्लेग तुम्ही असं ग्लासमध्ये देत नसता. तर कॉलरा आणि प्लेग कृपा करून आपल्या जीवनातनं समाजातनं आपल्याला हळूहळू कमी करून शक्य असेल ते 0 केलं पाहिजे. तर आरोग्यासाठी अजून काय आवश्यक आहे तर एक इंग्लंडमध्ये टॉनी ब्लेअर पंतप्रधान असताना एक आजपर्यंत कधी न घडलेली शासकीय निर्णय झाला. तो असा की त्यांनी एक नवं मंत्रालय स्थापन केलं आणि त्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस. आणि त्यांना राष्ट्रीय सर्व्हेमध्ये असं आढळलं की लोकांची अतिशय गंभीर समस्या आहे की त्यांना लोनली वाटतं. आणि लोनलीनेस ही समस्या आहे आणि त्याच्यासाठी शासनाला काहीतरी उपाय करणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी त्याचं मंत्रालय स्थापन केलं. आज जगातला प्रत्येकच माणूस लोनली आहे. कारण भांडवलशाही आणि स्पर्धेच्या व्यवस्थेने प्रत्येक माणसाला अख्ख्या जगाच्या विरुद्ध उभं केलेलं. आय व्हर्सेस द होल वर्ल्ड ही मोठी हतबल करणारी स्थिती आहे. मी एक छोटासा माणूस आणि 8 अब्ज माणसं माझ्या विरोधात आणि त्यांच्यासोबत मला स्पर्धा करायची आहे. म्हणजे समृद्धी वाढत चालली पण सर्वसामान्य माणसाची असुरक्षितता वाढत चालली. कारण स्पर्धा असं म्हणते की तू विरुद्ध अख्खं जग. आणि स्पर्धा सुरू कुठून होते? गर्भाशयापासून सुरू होते. मुलगा आणि मुलगीमध्ये स्पर्धा सुरू झाली गर्भाशयाच्या आतमध्येच. दोन्हीपैकी एकच्या निवड करा. लहान मूल शाळेत गेलं तर शाळेपासून स्पर्धा सुरू होते. ती एक जाहिरात तुम्ही पाहिली असेल टी व्हीवरती, यायची पूर्वी, आता नाही येत, पूर्वी यायची. 2 बाया एका बगीच्यामध्ये बसल्या आहेत, काहीतरी गप्पा मारतात आहेत आणि त्यापैकी एका बाईचं मूल असं 8-10 वर्षाचं असेल, धावत येतं शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आणि तो आईला सांगतं की आई मला 95% मार्क भेटले. ताई पटकन उभी राहते आणि काय म्हणावं तिने, लेकिन राजू को कितने मिले. याला 95% मिळाले याचं त्याच्या पाठीवर शाबासकी नाही, कौतुक नाही. तुला त्याच्या तुलनेत किती भेटले ते सांग. त्याच्यापेक्षा तुला जास्त भेटले की नाही. तर अख्खं जीवन हे स्पर्धामय जेव्हा होतं तेव्हा प्रत्येक माणूस लोनली होऊन जातो. स्पर्धा आणि स्वार्थ हे दोन्ही आपल्याला एकटं करतात. पण कोणाला नाही ते आज प्रत्येकालाच आहेत. आणि म्हणून याच्यावर उपाय काय? याच्यावर ऑब्व्हियसली काही वैद्यकीय उपाय असू शकत नाही. म्हणून याच्यावर उपाय जो आहे तो आहे खरं म्हणजे दुसऱ्यांशी प्रेमाने नातं जोडणं. प्रेम हा याच्यावरती सगळ्यात प्रभावी उपाय आहे. हे काही औषध नाहीच आहे. आणि हे प्रत्येकाला हवं असतं. म्हणून तर चविष्टपणे जाऊन लोक हिंदी फिल्म पाहतात. दशकानुदशकं झाली ती स्टोरी आहे. वेगवेगळ्या हिरो हिरोईनची फक्त नावं बदलतात
बाकी तेच इन्ग्रेडियंटवर हिंदी फिल्म अफाट चालतात. तर एवढी प्रेमाची भूक आहे तर करावं की प्रेम? प्रेम कुणावर करावं? तर आणि प्रेमाची गरज किती खोलवर असते बघा. एक उदाहरण सांगतो. 80च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये एक म्हातारी बाई होती, तिला घरी कोणीच नव्हतं. तर तिला रस्त्यावर एक दगड सापडला, ती घेऊन आली घरी. कोणीच नाही घरी तर किमान दगड तर बरं. तर ती दगडाशी बोलायची, माझ्या राजा असं तसं वगैरे. तर कोणीतरी टी व्हीवाल्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी दाखवून दिलं की एका बाईने एक दगड पाळला आहे. अमेरिकेमध्ये ती क्रेज झाली. लोक घरोघरी दगड पाळायला लागले आणि त्याला नाव देण्यात आलं जसं पेट डॉग असतो, पेट कॅट असते, पेट रॉक. तर अमेरिकेमध्ये मग अमेरिकाच ती मार्केट सिस्टीम, मॉलमध्ये पेट रॉक विकत मिळायला लागले. मग आता पेट्रॉक तुम्ही घरी आणले आणि ते पेट आहे, म्हणजे त्याला खायला नको. तर पेट्रॉकसाठी फूड आले अमेरिकन मार्केटमध्ये, पेट्रॉकसाठी कपडे आले, पेट्रॉकसाठी साबण आले. तर हे सगळं मी वाचलं तेव्हा मला इतकं हसू आलं की काय हे अमेरिकन माणसं वेडी आहेत. मग अचानक माझा दिवा पेटला, अरे आपणही तेच करतो. त्या पेट्रॉकला आपण देव म्हणतो. तेच करतो आपण. त्याला न्हाऊ माखू घालतो, कपडे घालतो, आरत्या करतो, नाव देतो, सगळं तेच आहे. तर ही प्रत्येकाची गरज आहे की याला आपण असं तिरस्कार करण्याच्या ऐवजी असं म्हणूया की अरे ही माणसाची अतिशय खोलवरची गरज आहे की त्याला कोणाशी तरी नातं जोडायचं असतं. आणि माणसासोबत नातं, तो माणूस कधी कधी दगा देतो, त्यापेक्षा दगड किती चांगला, कधीच दगा देत नाही. तर भक्तीचा उगम याच्यातनंच झाला असणार. भक्ती म्हणजे अख्ख्या विश्वावर प्रेम. अख्ख्या विश्वावर प्रेम करता येत नाही म्हणून दगड एक मूर्ती, त्याला त्याचं प्रतीक मानायचं आणि त्याच्यावर प्रेम. मुख्यतः ही प्रेमाची गरज आहे. ते प्रेम माणसावर असले की आपण त्याला व्यक्तीवर प्रेम म्हणतो, विश्वावर केलं, ईश्वरावर केलं की त्याला आपण भक्ती म्हणतो. तर प्रेमाची गरज ही सार्वत्रिक गरज आहे. आणि शेवटचा जो मुद्दा तो असा की माणसाच्या जीवनाला हेतू पाहिजे. हेतू नसेल, निर्हेतुक जीवन किंवा निरर्थक जीवन कोणालाच हवंसं वाटत नाही. म्हणून निरोगी राहायचं असेल तर ही 6 सूत्रांचा मी उल्लेख केला. आरोग्यसेवा कशी? तरी काही जण आजारी पडणार. मी देखील मध्ये मध्ये आजारी पडतो, चांगलाच गंभीर आजारी पडतो. तर मग आरोग्यसेवा कशी हवी? तर ती जवळात जवळ हवी. ती प्रत्येकाला ॲक्सेसिबल पाहिजे, उपलब्ध असायला हवी. ती कमी खर्चाची हवी आणि तिचा मानवीय चेहरा हवा. आदिवासींना रुग्णालय कसं पाहिजे असं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं गडचिरोलीमध्ये, तर ते म्हणे आम्ही या हॉस्पिटलमध्ये जात नाही कारण त्या मोठ्या मोठ्या इमारती असतात, त्यात आम्हाला हरवल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये गिटपीट भाषा बोलतात, ते आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही तिथे जात नाही. तर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पहिलं रुग्णालय जे बांधलं ते झोपड्यांचं रुग्णालय बांधलं. कारण आदिवासीला देखील दवाखान्यात जाताना भीती वाटते, पण तेच दवाखाना झोपड्यांचं असलं तर माझं गावच आहे असं वाटतं. तर मानवीय चेहरा हवा. आरोग्य दूत हे एक मॉडेल आहे की का गाव पातळीवरती तुम्हाला क्षमता, कपॅसिटी कशी ट्रान्सफर करता येते. जी वैद्यकीय कपॅसिटी मानली जाते, जी हॉस्पिटलची कपॅसिटी मानली जाते, ती सिम्प्लिफाय करून तुम्हाला गावाला देखील सक्षम करता येतं, गावातल्या बाईला सक्षम करता येतं. तिसरा जो प्रश्न येतो, आरोग्यसेवा कशी असावी? शासकीय असावी. इथे कोणी आजारी पडलं तर जाईल का शासकीय हॉस्पिटलला? त्यामुळे शासकीय हॉस्पिटलच्या गुणवत्तेविषयी, तिथे मिळणाऱ्या व्यवहाराविषयी कोणाला समाधान नाही. ती खाजगी असावी तर खिशामध्ये प्रचंड मोठं चेकबुक पाहिजे. तर मग खाजगीचाही धोका, शासकीयचाही अडचणी, म्हणून दोन्हीमध्ये मर्यादा आहेत. जरी दोन्ही राहणार आहेत, देशाला दोघांचीही गरज आहे, त्यांची गुणवत्ता सुधारायची गरज आहे, पण सोबतच जी शासकीय देखील नाही आणि जी खाजगी देखील नाही अशी सामुदायिक किंवा विश्वस्त वृत्तीची आरोग्यसेवा देणाऱ्या संस्था की ज्या व्यक्तिगत स्वार्थाच्या हिशोबाने चालत नाहीत, ज्याच्यामध्ये
रुग्णाच्या आजाराचं भांडवल करायची गरज कोणाला प्रेरणा राहत नाही, आणि तरी मानवीय चेहरा आहे, तरी गुणवत्ता चांगली आहे आणि खर्च कमी आहे, अशा प्रकारचं वैद्यकीय सेवेचं मॉडेल लागेल. तर असं निरोगी जगायचं आहे आणि आरोग्य सेवा अशी हवी, तर आपल्याला काय करावं लागेल? व्यक्तीच्या पातळीवरती काही आपल्याला परिवर्तन आपल्या जगण्यात करावे लागतील. निरोगी जगावं, सज्ञ व्हावं. काही वैद्यकीय आरोग्याच्या ज्ञानाला पर्याय नाही. आरोग्य आउटसोर्स करता येत नाही, आणि ज्याने आरोग्य आउटसोर्स केलं तो अस्वस्थ झाला. काही अत्यावश्यक गोष्टी आउटसोर्स करता येत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तुमचा श्वास आउटसोर्स करून बघा बरं, काय उरतं? यू आर डेड. श्वास आउटसोर्स करता येत नाही. जेवण आउटसोर्स नाही करतायत. स्वयंपाक आउटसोर्स करता तरी येईल, पण जेवण नाही आउटसोर्स करतायत. तसं आपलं आरोग्य आउटसोर्स नाही करतायत. त्याची जबाबदारी आपलीच असते, म्हणून आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान आवश्यक आहे. ते डॉक्टरांकडे ज्ञान आहे, पण तू निरक्षर राहून काय कामाचं नाही. म्हणून आरोग्य साक्षर होणं प्रत्येकाला आवश्यक आहे. म्हणून सज्ञ व्हावं, सक्रिय व्हावं, स्वस्थ व्हावं. सुदैवाने आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे स्वस्थ होणं किंवा आरोग्य स्वराज्य जास्त संभव झालं आहे. जे ज्ञान पूर्वी फक्त ग्रेच्या ॲनाटॉमी किंवा हॅरिसनच्या आमच्या मेडिकल टेक्स्टबुकमध्ये होतं, ते आता इंटरनेटवर खुलं झालेलं आहे. रुग्ण येतात आणि आम्हाला सांगतात की असं असं आहे, गुगलमध्ये असं असं म्हणताय, तुमचं मत सांगा. आणि अधिकाधिक साधनं येतात आहेत. आता वेगवेगळे ॲप्स येतात आहेत. ते तुमचा पल्स रेटचा रेकॉर्ड ठेवतात. ते तुमचं ऑक्सिजनचं पल्स ऑक्सिमेट्री आला आहे, ते बोटाला लावून तुम्हाला ऑक्सिजन किती ते सांगतं, तुमचं हार्ट रेट किती आहे ते सांगतं. आता तर असे ॲप्स येतात आहे की जे तुमचं BP किती आहे, तुमचं ECG देखील ते काढतात. आणि हे सगळे तुम्ही टेलिफोनच्याद्वारे टेलिकनेक्टिव्हिटी जर केली, तर कुठे धोक्याचं असेल तर तुम्हाला अलार्मही मिळू शकतो. म्हणजे दिवसेंदिवस नागरिकाला, सामान्य नागरिकाला आपलं आरोग्य मॉनिटर करणं, अजून मी उपचाराचे निर्णय नाही म्हणत आहे, पण मॉनिटर करणं शक्य झालेलं आहे. जसं वजन आपलं आपण घरच्या घरी आता मोजू शकतो, तसं आपलं BP आपण घरी मोजू शकतो, ब्लड शुगरही मोजू शकतो, ECG उद्या काढू शकाल, आणि मोबाईल फोनच्याद्वारे याला कनेक्ट करता येईल. आणि AI जेव्हा यासाठी तयार होईल, आज नाही तर उद्या तयार होईल. तुम्ही बातमी वाचलीच असेल नुकतीच की हार्वर्ड विद्यापीठाच्या मेडिकल डॉक्टरपेक्षा आता AI मॉडेल जास्त अधिक वैद्यकीय डायग्नोसिस द्यायला लागलेलं आहे. आत्ता काल परवाचीच बातमी आहे. त्यामुळे त्याला अजूनही तारतम्य नाही, कॉमन सेन्स नाही किंवा मानवीय चेहरा नाही, ह्या मर्यादा आहेत त्याला. म्हणून अजून काही तत्काळ आपण असं म्हणणार नाही की AIचा वापर करून डायग्नोसिस ट्रीटमेंट करा, पण तो दिवस फार दूर नाही आहे बघा. आणि त्यामुळे नागरिकांना स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात हे आता नुसतं स्वप्न नाही राहिलेलं, हे एक तांत्रिक आणि वैज्ञानिक सत्य होऊ शकेल. त्यासोबतच आपल्याला समूहाच्या पातळीवरती सामुदायिक आरोग्य सेवेचे मॉडेल्स निर्माण करावे लागतील. होम बेस्ड न्यूबॉर्न केअर असो, आरोग्य दूत असो. शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम असते, सोसायट्या असतात. त्या सोसायटीमध्ये प्रत्येकाला काय झालं की तो कुठल्या तरी डॉक्टराकडे जातो. सोसायटीमधला एखादा माणूस मेडिकल व्हॉलंटियर असू शकतो का, बनू शकतो का? कोणी हॉबी म्हणून किंवा कोणी व्यवसाय म्हणून? अशक्य नाही आहे. त्यामुळे काही बाबतीत तरी आपल्याला आरोग्य सेवा आपल्या अधिक जवळ आणता येईल. आणि मी जरी डॉक्टर नाही तर पण कमीत कमी माझ्या शेजारी एक मेडिकल व्हॉलंटियर आहे, हे स्वराज्य किंवा आरोग्याचं सत्ता आपल्या जवळ आणण्यासारखं आहे. समाजाच्या काही धोरणं बदलणं आवश्यक आहे. शासकीय धोरणं अनेक अशी आहेत. उदाहरणार्थ एअर पोल्युशन किंवा ट्रॅफिक, हे दोन्ही पुणेकरांनी अनुभवलेल्या समस्या आहेत. याच्यावर व्यक्तिगत उपाय असू शकतात, पण फार मर्यादित. आदिवासी गावामध्ये घरी चूल जी आहे ती बायोमासवर चूल चालते, म्हणून घरात धूर होतो.
याचा उपाय तुलनात्मक सोपा आहे, पण पुण्यात जो हवेत धूर होतो किंवा दिल्लीमध्ये जे पोल्युशन होतं याचं म्हणून काही गोष्टींसाठी शासकीय धोरणच लागतील. आज सरकारने जो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधनं मोठ्या प्रमाणात अख्खा देश फक्त तांदूळ आणि गहू खातोय. कारण काही राज्य अशी आहेत की तिथे शेतकरी मोठ्या प्रमाणात हे उत्पादन करतात, सरकार ते विकत घेतं आणि PDS म्हणजे स्थानिक लोकांचे जे विविध प्रकारचे धान्य होती, मिलेट्स होते, ते सगळे गायब झाले. आणि भारतामध्ये डायबिटीस मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये हे एक संभाव्य कारण मानलं जात आहे की अख्खा देश फक्त गहू आणि तांदूळ खातोय, स्टार्ची अन्न खातोय. शासकीय धोरणं बदलावे लागतील. जे दारू तंबाखूविषयी आपण बोललो तिथे देखील शासकीय धोरणं लागतील. तिथे निवड फ्रीडम ऑफ चॉईस नाही म्हणता येत. स्मोकिंग जर तुमच्या शेजारचा एक पॅसेंजर करत असेल, तुम्ही थाडकन उभे राहाल, तुम्हाला माहीत आहे की पॅसिव्ह स्मोकिंगने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, तुम्ही म्हणाल मला नको. शेजारचा माणूस जर दारू प्यालेला असेल एअरलाईनमध्ये तर काय वर्तन करतात आपण एअर इंडियाच्या मध्ये बातम्यांमध्ये वाचलेलं आहे. आणि दारू प्यालेला पुरुष घरामध्ये कसा वागू शकतो हे खेड्यातल्या किंवा मजूर घरातल्या कोणत्याही बाईला विचारून बघा, ती तुम्हाला सांगेल. का भारतभरांच्या स्त्रियांना दारूविषयी एवढी चीड आहे की त्यांनी राज्य सरकारं त्याच्यावरनं निवडून आणली किंवा पाडली. तर अल्कोहोलच्या बाबतीत काहीतरी शासकीय धोरण आवश्यक आहे. नुसतं फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल चॉईस असं म्हणून नाही होणार, कारण ते फ्रीडम जे आहे ते दुसऱ्या कोणाच्या तरी जगण्याच्या हक्कावरती गदा आणतं. जेव्हा संजय दत्त दारू पिऊन, असा आरोप आहे, पण संजय दत्त दारू पिऊन जेव्हा गाडी चालवतो तेव्हा 6 माणसं फुटपाथवरची मरतात. कोणाचं स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं आहे? आणि म्हणून जे दुसऱ्या माणसाला घातक आहे, थर्ड पार्टी डॅमेज जिथे आहे, तशा प्रकारच्या गोष्टींवरती मर्यादा आणणं हे शासनाचं कर्तव्य आहे. म्हणून शासकीय धोरणं लागतील. बाजाराची वरती काही बदल करावे लागतील, कारण बाजार आपल्याला जर रोग विकत असेल तर त्याच्यावर काही बंधनं आणावी लागतील. आणि मुख्य म्हणजे संस्कृती बदलावी लागेल. त्याची काही उदाहरणं आपण आत्ताच बोललो. आहार संस्कृती बदलावी लागेल, ट्रान्सपोर्ट संस्कृती बदलावी लागेल, व्यायाम संस्कृती बदलावी लागेल, दारू तंबाखूच्या बाबतीत संस्कृती बदलावी लागेल. अनेक बाबतीत आपल्याला सांस्कृतिक बदल करावे लागतील. आणि म्हणून आरोग्य स्वराज्य म्हणजे निरोगी जगणं, स्वमध्ये परिवर्तन आणि समाजात परिवर्तन, शासकीय धोरणात परिवर्तन. म्हणून वस्तुतः आरोग्य स्वराज्य हा नुसता आरोग्याचा कार्यक्रम राहत नाही, तो एक राजनैतिक परिवर्तन आहे. कारण एक सत्ता आपण प्रत्येक नागरिकाच्या हातात देतो, सो इट इज ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तांतर आहे. म्हणून आरोग्य स्वराज्य हे राजनैतिक परिवर्तन आहे, ते आर्थिक परिवर्तन आहे, कारण वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत आपण लोकांना वाचवतो. ते सांस्कृतिक परिवर्तन आहे, ते एक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात आहे. गांधींचा एक चरखा, आणि गांधींची अद्भुत प्रतिभा होती की एक छोट्या छोट्या प्रतिकात्मक कार्यक्रमाच्या सोबत ते मोठे परिवर्तन जोडू शकायचे. त्यामुळे चरखा काता आणि खादी घाला या एका छोट्याशा कार्यक्रमातनं त्यांनी काय काय परिवर्तन साध्य केली. इंग्रजांची लढाई तर केलीच, पण त्या 5 लाख 10 लाख खेड्यातल्या कत्तीनांना कातण्याचा व्यवसाय दिला, विणकरांना विणकरीचा व्यवसाय दिला, स्वदेशीची भावना आणली. आणि आता आपल्याला माहीत आहे की पर्यावरणीय दृष्टीने देखील खादीचा कपडा हा अधिक चांगला आहे. तर एका खादीने किंवा एका चरख्याने गांधींनी अनेक गोष्टी साध्य केल्या. कारण परिवर्तन, मोठं परिवर्तन हे नेहमी छोट्याशा गोष्टीमधनं साध्य करता येतं. नेहमीच त्यासाठी रशियन क्रांती करायची गरज नसते. आणि म्हणून गांधींचं हे जे क्रांतिशास्त्र आहे, तेच क्रांतिशास्त्र आपण आपल्या आरोग्यालाही लावू शकतो. आणि आरोग्य स्वराज्य ही वस्तुतः एक चळवळ व्हायला पाहिजे. हा काही एका प्रोजेक्ट किंवा एका संस्थेचा किंवा व्यक्तीचा कार्यक्रम नाहीच आहे. हा अख्ख्या समाजामध्ये सांस्कृतिक आणि राजनैतिक बदलाची एका अर्थाने ती पद्धत आहे. आणि म्हणून मी आरोग्य स्वराज्याच्या निमित्ताने
सगळ्यांना विनंती करीन की करके देखो. धन्यवाद. धन्यवाद सर. गेले एक तासाहून जास्त काळामध्ये वैयक्तिक पातळीवरून ते शासकीय धोरणांपर्यंतचा एक मोठा व्यापक असा पट अभय सरांनी आपल्यासमोर उलगडला आणि याच्यातनं अनेक कृतिशील कार्यक्रमांना आता चालना मिळेल. ती एक चळवळ म्हणून उभी राहील आणि एक प्रकारचं कटू सत्य स्वस्थ राहण्यासाठीचं त्यांनी आपल्याला सांगितलं, कारण त्यांनी बेचवखा हा एक महत्त्वाचा जो सांगितला. पण मला हे आवर्जून म्हणावंसं वाटतं की असे विचारवंत की जे खऱ्या अर्थी कटू असलेलं सत्यसुद्धा इतक्या ठामपणे जाहीरपणे सांगतायत आणि त्यातूनच नव्या संस्कृतीची सुरुवात होईल असा मला विश्वास वाटतो. समीर पांडे सर.